गीताशास्त्रमिदं पुण्यं यः पठेत् पर्यत् पुमान् विष्णोः पदं वाप्नोति भयशोकादिवर्जितः। रामकृष्ण हरी माऊली। श्रीमद भगवत गीता वारकरी संप्रदायाचा आणि हिंदू धर्माचा सर्वात पवित्र ग्रंथ। ती गीता कोणी कोणाला सांगितली, कोणत्या दिवशी, कोणत्या तिथीवर सांगितली, त्याच्यात किती अध्याय आहेत, किती श्लोकाची संख्या आहे, त्या श्रीमद भगवत गीतेमध्ये नेमकं सांगितलं तरी काय, या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, म्हणजे या गीतेच्या संदर्भानं कमी वेळामध्ये तुम्हाला जवळजवळ पूर्ण माहिती प्राप्त होईल। श्रीमद भगवत गीता हा हिंदू धर्माचा पवित्र ग्रंथ आहे, जसा मुसलमानाचा पवित्र ग्रंथ हे कुराण, जैनांचा पवित्र ग्रंथ हे आयान, ख्रिश्चनाचा पवित्र ग्रंथ हे बायबल, बौद्धांचा पवित्र ग्रंथ हे त्रिपिटक, किंवा यहुदी लोकांचा पवित्र ग्रंथ हे तालमुद, तौरात, तसा हिंदू धर्माचा पवित्र ग्रंथ हे श्रीमद भगवत गीता। श्रीमद भगवत गीता हा ग्रंथ विशेष का आहे? कारण या गीतेमध्ये जे काही श्लोक आलेले आहेत ते प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून बाहेर पडलेले आहेत। ख्रिश्चनाचा धर्मग्रंथ बायबल, तो बायबल येशू ख्रिस्त त्या ठिकाणी वर्णन करतात। ते येशू ख्रिस्त ही स्वतःला ईश्वर मानत नाहीत, तर मी ईश्वराचा पुत्र आहे असं ते म्हणतात। श्रीमद भगवत गीता विशेष का आहे ते सांगतो, कारण गीतेमध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात की बाबा, मी ईश्वराचा अंश नाही, मी ईश्वराचा पुत्रही नाही, तर मी स्वतः ईश्वर हे या जगाला निर्माण करणारा, या जगताची निर्मिती करणारा, या जगताचा प्रलय करणारा मी हे। सूर्यात असणारा प्रकाश मी हे, चंद्रात असणारी शीतलता मी हे, किंबहुना तुझ्यातही मीच आहे, तुझ्यात असणारं चैतन्यही मीच आहे, भगवंत अर्जुनाला बोलतात। जोपर्यंत मी तुझ्यात हे, तोपर्यंतच तुला किंमत आहे। मी तुझ्यातून गेलो, चैतन्य देहातून वेगळं झालं की देहाला काही किंमत राहत नाही, असं शास्त्र सांगते। किंबहुना आपणही पाहतो, जोपर्यंत देहात आत्मा राहतो तोपर्यंतच देहाला किंमत राहते। आत्म्यानं शरीर सोडलं की देह माती हे आणि त्याची मातीच होते। आत्म्यानं शरीर सोडलं की त्याचे घरचेही त्याला सोडून देतात, एक दिवसही घरामध्ये ठेवत नाहीत। त्यामुळं शरीरात चैतन्य फार महत्वाचं आहे। चैतन्य असल्याशिवाय या देहाला किंमत नाही। भगवंत अर्जुनाला म्हणतात की बाबा, किंबहुना ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलं, तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम। भगवंतही अर्जुनाला ते सांगतात की बाबा, सूर्यात असणारा प्रकाश मी हे, चंद्रात असणारी शीतलता मी हे, तुझ्यातही मी हे, या जगताची उत्पत्ती मी करतो, या जगताची स्थिती मी सांभाळतो आणि या जगाचा लय त्या ठिकाणी मीच करतो। गीतेचा 9वा अध्याय 18वा श्लोक, गतीर भरता प्रभू साक्षी, निवास शरणम सुहृत, प्रभव प्रलय स्थानम, निधानम बीजमव्ययम। या जगाला गती देणारा, या जगाची उत्पत्ती करणारा, या जगाचा प्रलय करणारा, या जगाला सांभाळणारा, या जगाचं बीज, बीजम माम सर्वभूतानां। भगवंत म्हणतात की बाबा, मी हे, मी
ईश्वराचा पुत्र नाही, मी ईश्वराचा अंश नाही, तर मी स्वतःच ईश्वर हे संपूर्ण जगत मी चालवतो. म्हणून श्रीमद भगवद्गीता विशेष सांगितली. प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून बाहेर पडलेला सगळ्यात पवित्र ग्रंथ आहे श्रीमद भगवद्गीता. कोणी कोणाला सांगितली हे तर सर्वांना ज्ञातच आहे, सर्वांना माहीतच आहे. भगवंतानी अर्जुनाला गीता सांगितली. काय कारण आहे? तो मोहानं ग्रसित झालेला आहे अर्जुन, आणि त्याच्या मोहाचा नाश व्हावा आणि तो युद्धासाठी प्रवृत्त व्हावा या हेतून भगवंतानी अर्जुनाला गीता सांगितली. अर्जुन युद्ध करायला तयार नाही. तो सरळ म्हणतो, देवाला म्हणतो की बाबा मी करणार नाही युद्ध. अरे ही माझी भाऊकी आहे, भाऊ आहेत, गुरु आहेत, सोयरे आहेत, यांना मी मारणार नाही. अरे बाबा यांना मारून तू काय मला नरकात पाठवतो? तेव्हा भगवंत त्याला गीतेचा उपदेश करायला सांगायला सुरुवात करतात. भगवंत त्याला म्हणतात की बाबा हे फक्त तुझे गुरु नाहीत, हे तुझे फक्त सोयरे नाहीत, हे फक्त तुझे भाऊ नाहीत, ही तुझी फक्त भाऊकी नाही, तर हे आधर्मी सुद्धा आहेत. आणि लक्षात घे, धर्म तुला आता फक्त युद्ध करायला सांगतो, आणि धर्मापेक्षा कोणीही मोठा नाही, कोणीही धर्मापेक्षा मोठा नसतो. त्यामुळं धर्म काय सांगतो हे लक्षात घे, आणि धर्म तुला फक्त युद्ध करायला सांगतो. आणि तू जर धर्म सोडशील तर बाबा तुझी अवस्था कशी होईल? ज्ञानोबारांनी वर्णन केलं ज्ञानेश्वरीमध्ये. मासोळीने जर पाण्याला सोडलं तर काय होईल हो? ती मासोळी मरेल, बाकी काही नाही. जैसा जळचरू जळ सांडे आणि तच्छनी मरण मांडे, हा स्वधर्मू तेने पाडे विसंबू नये. ज्ञानोबारा बोलतात. मासोळीनं पाण्याला सोडलं की तिला मरण्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही. पाणी हे तिचं जीवन होतं, पाणी हे तिचा धर्म होता, आणि त्या पाण्याला जर तिनं सोडलं ती मेलीच समजा. तसं आज या कुरुक्षेत्रामध्ये तू जर आपला धनुष्य हातातून टाकून दिला आणि जर निघून गेला, धर्माचा अपमान जर केला, तर मी तुला त्या ठिकाणी सांगतो, हा धर्म तुझं पतन केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं मी सांगतो तसं कर. जर कदाचित हे युद्ध करत असताना तुला मरण जरी आलं तरी तुला स्वर्ग प्राप्त होईल, नरक प्राप्त होणार नाही. आणि जिंकला तर या पृथ्वीवरचं राज्य प्राप्त होईल. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम, तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय, असं भगवंत म्हणतात. दोन्ही बाजूनं विजय तुझाच आहे. त्यामुळे मी सांगतो तसं कर. या ठिकाणी युद्धासाठी प्रवृत्त होय, युद्ध कर, धर्माचं युद्ध आहे. ही गीता भगवंताने अर्जुनाला जरी सांगितली असली तरी अर्जुनाला निमित्त करून सगळ्या जगाला गीता सांगितलेली आहे. अर्जुन फक्त निमित्त आहे. हा उपदेश सगळ्या जगासाठी आहे. गीता ज्या तारखेला सांगितल्या गेली ती तारीख आहे 25 डिसेंबर. ज्या दिवशी सांगितल्या गेली तो दिवस हे रविवार, आणि ज्या तिथीला सांगितल्या गेली ती तिथ हे एकादशी. आजपासून 5000 वर्षापूर्वी 25 डिसेंबर कुरुक्षेत्रामध्ये, म्हणजे सध्या कुरुक्षेत्र ते हरियाणामध्ये त्या कुरुक्षेत्रात 25 डिसेंबर या तारखेला रविवारच्या दिवशी आणि एकादशीच्या तिथीवर भगवंतानी अर्जुनाला गीता सांगितली. या गीतेमध्ये अध्याय आहेत 18 आणि श्लोकांची संख्या आहे 700 श्लोक आहेत, 18 अध्याय आहेत. या गीतेमध्ये सांगितलं तरी काय, तर गीतेमध्ये जे वर्णन केलेलं आहे ज्ञान, कर्म, भक्ती, योग, आहार, विहार, कर्म, धर्म याचं वर्णन भगवंतानी गीतेमध्ये अर्जुनाला निमित्त करून सगळ्या जगाला सांगितलेलं आहे. ही गीता
कोणी लिहिली असं जर विचारलं तर ही गीता लिखित करणारे जे आहेत ते 18 पुराणाचे रचयिते महर्षी व्यास त्यांनी महाभारत लिहिलं आणि त्या महाभारतामध्ये 18 पर्व लिहिले. त्या 18 पर्वात एक भीष्म पर्व लिहिलं आणि त्या भीष्म पर्वाच्या अंतर्गत गीता येते. त्या भीष्म पर्वात युद्धाचं वर्णन केलं, त्या भीष्म पर्वात कुरुक्षेत्राचं वर्णन केलं. त्यामुळं श्रीमद भगवत गीता ही प्रत्यक्ष भगवंताची स्वरूप त्या ठिकाणी सांगितलेली आहे. या गीतेमध्ये 700 श्लोक जरी असले तरी ते 700 श्लोक भगवंताच्या मुखातून बाहेर पडलेले नाही, सगळेच्या सगळे भगवंताच्या मुखातले नाही. त्यातले 574 श्लोक भगवंताच्या मुखातले आहेत, 84 अर्जुनाच्या मुखातले आहेत, 41 संजयाच्या मुखातले आहेत आणि राहिलेला जो एक आहे तो राहिलेला एक धृतराष्ट्राच्या मुखातला आहे, जो श्रीमद भगवत गीतेचा पहिला श्लोक आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पांडवाशैव किम कुर्वत संजय. अशा प्रकारची ही श्रीमद भगवत गीता या ठिकाणी. गीतेचं महात्म्य सांगत असताना ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये अनेक ओव्या खर्च केलेल्या आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात श्रीमद भगवत गीता सामान्य नाही. या गीतेचं वर्णन करत असताना ते म्हणतात की या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी, म्हणजे या जगातला सगळ्यात त्यागी, या सगळ्या जगातला वैराग्यवान जगतपिता भगवान शंकरही या गीतेचा श्रेष्ठपणा त्या ठिकाणी जगाला सांगतो. या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी, म्हणजे ही गीता वैराग्यवान असणाऱ्या भगवान शंकरालाही आवडते. त्यामुळे ही गीता आपण वाचली पाहिजेत. सगळ्याला वाचता येईल सांगता येत नाही, वाचता येत नाही तर निदान एखाद्या वेळेस ऐकली तरी पाहिजेत. प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून निघालेले श्लोक आहेत, त्यामुळे ऐकली तरी पाहिजेत. भगवंत 18व्या अध्यायामध्ये वर्णन करतात की जो पुरुष श्रद्धेने म्हणजे संशयरहित होऊन शुद्ध अंतकरणानं या गीतेचं श्रवण करतो त्याची सगळी पाप तर जातातच, पण त्याचबरोबर त्या गीतेच्या उपदेशानं त्याची बुद्धी त्याच्यावर कृपा करते आणि त्याला योग्य मार्ग दाखवते व माझ्यापर्यंत पोहोचवते, असं भगवंत गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये म्हणतात. श्रद्धा वाणन सुयश शृणयादपि यो नरः सोपी मुक्ती शुभा लोकान. त्याला मोक्ष तर प्राप्त होतो, माझ्यापर्यंत त्या ठिकाणी तो येऊ शकतो. म्हणून ही गीता आपण वाचता आली नाही तर ऐकली तरी पाहिजे. ही गीता अमृतासारखी गोड असली तरी सगळ्यांना ती वाचता येत नव्हती. वाचली तर त्याचा अर्थ कळत नव्हता, कारण त्याची काही कारण आहेत. ज्या कालामध्ये ही गीता लिहिल्या गेली ती परिस्थिती जर आपण पाहिली तर भगवंत कुरुक्षेत्रामध्ये आहेत युद्धासाठी. समोर कौरव त्या ठिकाणी युद्धासाठी तयार आहेत, तत्पर आहेत आणि भगवंतानी सूर्याला थांबवलेलं आहे आणि अर्जुनाला गीता सांगतायत. वेळ अत्यंत कमी आहे. अर्जुनाला गीतेचा उपदेश कळतो त्याची अनेक कारण आहेत. एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, अर्जुन उच्च कोटीचा श्रोता आहे, सामान्य नाही. त्याच्यानंतर अर्जुन भगवंताचा भक्तही आहे, अर्जुन भगवंताचा मित्र सुद्धा आहे. अर्जुनाचं भगवंतावर अपार प्रेम आहे आणि देवाचंही अर्जुनावर अपार प्रेम आहे. त्यामुळं ही श्रीमद भगवत गीता अर्जुनाला त्या कमी काळातही त्या ठिकाणी कळते. पण आपण एवढ्या उच्च कोटीचे श्रोते नाही, त्यामुळं हे आगाध ज्ञान इतक्या लवकर आपल्याला कळल, एकदा वाचल्याबरोबर कळल असं होऊ शकत नाही. म्हणून कदाचित भगवंताला असं वाटलं की एवढं अमृतासारखं ज्ञान वाया जाईल
ते वाया जाऊ नाही म्हणून भगवंतानी कलियुगामध्ये एक अवतार धारण करायचं ठरवलं आणि विश्वमाऊली ज्ञानोबारायाचा जन्म झाला. ज्ञानोबारायांनी ती गीता जेव्हा हातामध्ये घेतली तेव्हा त्या गीतेत असणारे अमृताचे शब्द जेवढे गोड आहेत तेवढेच गोड शब्द ज्ञानेश्वरीमध्ये टाकले आणि त्या गीतेवर टीका केली. एवढं अगाध ज्ञान त्या ज्ञानेश्वरीमध्ये टाकलं जे भगवंताला गीतेमध्ये सांगता येत नाही. ज्ञानोबाराय ते ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात आणि ज्ञानोबारांनी कृपा या महाराष्ट्रावर त्या ठिकाणी केली की ज्ञानेश्वरी मराठीमध्ये त्या ठिकाणी लिहिली जेणेकरून गीतेचा अर्थ लोकांना कळावा. मराठीमध्ये ज्ञानेश्वरी, त्यामुळं निदान ती ज्ञानेश्वरी तरी आपण वाचली पाहिजे. ठीक आहे, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजेत आणि गीता वाचता येत नाही तर गीता त्या ठिकाणी ऐकली पाहिजेत. आपण भाग्यवान माणसं आहोत की अनादी कालापासून चालत आलेल्या या महान हिंदू धर्मामध्ये आपला जन्म आहे. त्यामुळं त्या धर्माची पवित्रता आपण सांभाळली पाहिजे. जसे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज कठीण काळातही या धर्माला जपतात, या धर्माचा ठेवा जपतात आणि तो धर्म जसाशा तसा आपल्यापर्यंत येतो. तसं या धर्मा संदर्भानं ज्ञान आपणही ग्रहण केलं पाहिजेत आणि हा धर्म जसाच्या तसा पुढच्या पिढीला देण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजेत. रामकृष्ण हरी.